आज संपूर्ण जे आहे एक महिना ओलांडलेला आहे आणि या अपघात प्रकरणावरती घात की अपघात अजूनही संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय. रोहित पवार जे आहेत वारंवार या संदर्भात आवाज उठवत आहेत. काल त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. आज ते एकनाथ शिंदेची देखील भेट घेणार आहेत. आज आमचं सगळ्यांचं दैवत आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या दुर्दैवी विमान अपघाताला 1 महिना झाला. अजूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना विश्वास होत नाही की आमचे दादा आमच्यामध्ये नाहीत. दुर्दैवाने गेल्या महिनाभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे या दुर्दैवी मृत्यूवरून जे राजकारण करतायत, जे आरोप करतायत, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशीच केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के रामानायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोतर्फे इन्क्वायरी सुरू केली. त्यानंतर आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या उपमुख्यमंत्री सौ सुनेत्राताई पवार ह्या ज्या वेळेला दिल्लीला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब असतील, यांना ज्या वेळेला आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी आणि पार्थदादा यांच्याबरोबर भेटल्या, त्यावेळेला दोन्ही नेत्यांनी ह्या अपघाताची सखोल चौकशी होईल आणि सत्य महाराष्ट्रासमोर येईल असं आश्वस्त केलं होतं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून देखील सीबीआय मार्फत, जरी CID इन्क्वायरी सुरू झाली असली तरी CBI मार्फत देखील इन्क्वायरी झाली पाहिजे, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली. पण दुर्दैवाने जे काही राजकारण रोहित पवार गेले काही दिवस करतायत, मग तो FIR दाखल होण्यासाठी मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये केलेला तमाशा असेल, बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये केलेला FIR साठीचा तमाशा असेल, काल माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला त्यांनी भेट घेतली त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं की यातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करून FIR नोंदवली जाईल. अशा प्रकारचं दस्तूर खुद्द मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांच्याकडे गृह खातं आहे, यांनी त्यांना आश्वस्त केलं. त्यानंतर देखील आज मला माहिती मिळाली की उपमुख्यमंत्री काल त्यांनी मनसेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ते भेट घेत आहेत. दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्यानंतर देखील FIR नोंदवण्यावरचं राजकारण त्यांनी थांबवावं. गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार नेते अशा प्रकारचा आरोप ते आमच्या पक्षावर करत आहेत. खरं तर 2 जुलै 2023 रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमच्या सगळ्यांचं दैवत अजितदादा पवार साहेबांनी कुटुंबानी कसं एकटं पाडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आमच्या उमेदवार सुनेत्राताई पवार या बाहेरच्या पवार आहेत आणि घरातल्या पवाराला मतदान करा, अशा प्रकारचं देखील वरिष्ठांकडनं वक्तव्य केलं गेलं. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अत्यंत हताश होऊन तो व्हिडिओ आजही सगळ्यांकडे आहे की माननीय अजितदादा पवार साहेब भाषणामध्ये बोलतायत की कुटुंबाने मला एकटं पाडलंय, पण बारामतीची जनता मला एकटं पाडणार नाही, ही उद्विग्नता त्यांची त्या भाषणातनं दिसत होती. त्यामुळे आज जे काय त्यांच्या मृत्यूवरचं राजकारण केलं जातंय हे अत्यंत चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, पार्थदादा आणि जयदादा
यांच्या मागे सर्व पक्ष, सर्व नेते, पदाधिकारी भक्कमपणे उभे आहेत. काल परवा देखील ज्या वेळेला राष्ट्रीय अधिवेशन होतं त्यावेळेला जय पवारांना कसं कोपऱ्यात बसवलं गेलं अशा प्रकारचा चुकीचा व्हिडिओ माध्यमांनी दाखवला आणि तशा प्रकारचा आरोप रोहित पवारांनी केला. फेसबुक लाईव्ह जर आपण बघितलं, सूत्रसंचालन करत असलेले सूरज चव्हाण हे बोलतायत की पार्थदादा आणि जयदादांनी पहिल्या रांगेमध्ये बसा. जयदादा वहिनींच्या मागे दुसऱ्या रांगेत बसत होते, त्यावेळेला प्रफुल्लबाईंनी त्यांना सांगितलं की पुढे येऊन बसा. पण अशा प्रकारचे जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 नेत्यांवर केले जात आहेत हे चुकीचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय की कसा एकेरी उल्लेख करून कशा प्रकारची भाषणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी केली. ठाण्यातल्या नेत्यांनी तर त्यांना पाकिटमार बोलल्यापर्यंत मजल गेली होती. हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे आज माननीय अजितदादा पवार साहेबांच्या दुर्दैवी दुःखद निधनानंतर जे राजकारण रोहित पवार करतायत हे अत्यंत चुकीचं आणि घृणास्पद आहे. काल देखील ज्या राज ठाकरेंची ज्यावेळेस रोहित पवारांनी भेट घेतली त्यानंतर राज ठाकरे जे असं म्हणाले आहेत की अजित पवारांचा अपघात धोक्यातून झाला याची चौकशी जी आहे ती व्हायला पाहिजे. त्यांनी संशय असं आहे की आम्ही देखील महाराष्ट्रातली तमाम जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यांचं दैवत अजितदादा पवार साहेब होते हे AAIBच्या प्रिलिमिनरी रिपोर्टची आम्ही वाट बघतोय. महाराष्ट्रासमोर सत्य आलं पाहिजे. पण ह्या दुर्घटनेवरून माननीय अजितदादा पवार साहेबांच्या दुर्दैवी मृत्यूवरून जे राजकारण केलं जातंय हे अत्यंत चुकीचं आहे. तर आज महिना ओलांडून गेला आहे आपल्याला आणि आज जे आहे ते पहिला अहवाल आहे DBCAचा रिपोर्ट आज प्राथमिक तपास समोर आहे. यामध्ये ब्लॅक बॉक्स किंवा कॉकपिट मधील संभाषण जे आहे ते आज समोर येण्याची शक्यता आहे. आम्ही सर्वजण म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते नाही, पण महाराष्ट्रातली जनता ज्यांनी अजितदादांसारखं नेतृत्व ह्या महाराष्ट्राने मुकलंय, ही महाराष्ट्राची जनता प्रिलिमिनरी रिपोर्टची आतुरतेने वाट बघते. आम्ही आशा करतोय की आज हा प्रिलिमिनरी रिपोर्ट आल्यानंतर नेमका तो अपघात कशा पद्धतीने झाला, काय कारण होती, ही प्राथमिक अहवाल तरी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. 2024 मध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये विलिनीकरणाची चर्चा गुप्तपणे सुरू झाली होती. या प्रक्रियेची सुरुवात एका छोट्या चिठ्ठीपासून झाली होती, ज्यात अजित पवार यांनी जयंत पाटील यांना भेटायला बोलवलं होतं. जयंत पाटील देखील अजित पवार यांना संदेश दिला होता की तुम्ही तुमच्या नेत्यांना घेऊन या, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना माहिती त्यांना सोबत घेऊन या. त्यावेळेस चर्चा याच्या सुरू झाला होता. आज आमच्या समोर विलिनीकरणाची कुठलीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेलजी, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे व सर्व नेत्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करणं, येणाऱ्या काळामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांची अपूर्ण राहिलेली स्वप्न महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी बघितलेली ही पूर्ण करणं आणि संघटन मजबूत करणं हीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची प्राथमिकता आहे.